वंजारी समाज सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या वतीने संलग्न राष्ट्रसंत भगवान बाबा यांची राष्ट्रीय जयंती उत्सव समितीचे पत्रकार परिषद संपन्न। तसेच नाशिकच्या लक्ष्मीजी मंगल कार्यालय तपोवन पंचवटी नाशिक येथे दिनांक 29 जुलै रोजी राष्ट्रीय व राज्यस्तरीय वंजारी समाज मेळाव्याचे आयोजन। या मेळाव्याला भारतभरातून वंजारी समाजाचे प्रतिनिधी बांधव पदाधिकारी उपस्थित राहणार असून यामध्ये वंजारी समाजाच्या न्याय हक्कासाठी वंजारी समाज सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्य सरकारला वंजारी समाजाच्या विविध न्याय मागण्यांचा ठराव मंजूर करण्यात येणार आहे। यामध्ये नाशिक ते भगवान बाबा गड तालुका पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर या मार्गावर दररोज व्यवस्थित शिवशाही बस सेवेचे नियोजन करणे, नाशिक महामार्ग मुंबई नाका येथील बस स्थानकाला क्रांतीवीर नाईक बस स्थानक नाव देण्यात यावे, तसेच वंजारी समाजाचे आरक्षण वाढ करून प्रत्येक जिल्ह्यात वंजारी समाजाच्या मुलांसाठी स्वतंत्र वसतिगृह निर्माण करणे अशा विविध मागण्यांसाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यात राष्ट्रीय स्तरावरील समाज स्तरावरील समाजभूषण उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवर प्रतिनिधी आणि 15 नामवंत प्रतिनिधींचा राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात येणार आहे। याबाबतची पत्रकार परिषद नाशिक येथे नुकतीच संपन्न झाली। या प्रसंगी प्रदेशाध्यक्ष डॉक्टर एकनाथराव ढाकणे, राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत घुगे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष नामदेव सानप, राष्ट्रीय खजिनदार शामराव गीते, राष्ट्रीय सचिव तुकाराम सांगळे, राज्य सचिव मल्हारी खेडकर, प्रदेशाध्यक्ष युवा आघाडीचे बाळासाहेब सानप, वंजारी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे ॲडव्होकेट सुरेश रामभाऊ आव्हाड, कुंडलिक फड, नितीन सांगळे, मायाताई बुरकुल, विनोदजी केकान यांच्यासह वंजारी समाज सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी उपस्थित होते। डॉक्टर एकनाथराव ढाकणे, प्रदेशाध्यक्ष वंजारी समाज सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य। आपणा सर्वांस आवाहन करतो की राष्ट्रसंत भगवान बाबा यांची 29 जुलै 2025 रोजी जयंती आहे आणि त्या निमित्ताने पंचवटी नाशिक 3 लक्ष्मीजी मंगल कार्यालय नाशिक या ठिकाणी राष्ट्रसंत भगवान बाबाचे जयंती उत्सव आणि त्याला अनुसरून राष्ट्रीय पातळीवर वेगवेगळ्या राज्यातून समाज बांधव आणि महाराष्ट्रातील समाज बांधव यांचा एकत्रित चिंतन मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या मेळाव्यासाठी अन्य राज्यातून आणि महाराष्ट्रातून आमच्या संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। आणि या निमित्ताने आपल्या क्षेत्रामध्ये ज्यांनी भरीव असं कार्य केलेलं आहे, वैद्यकीय, शिक्षण, आरोग्य, समाजकारण, राजकारण, अर्थकारण या क्षेत्रामध्ये समाजासाठी आणि राष्ट्रासाठी आणि देशासाठी जे व्यक्तिमत्व झगडत आहेत तर त्यांचा समाजभूषण पुरस्कार देऊन म्हणून आम्ही त्या ठिकाणी सन्मानित करणार आहोत। आणि त्याचबरोबर या चिंतन बैठकीमध्ये राष्ट्रसंत भगवान बाबांची जयंती आणि पुण्यतिथी या महाराष्ट्र सरकारने विनाविलंब आपल्या शासन स्तरावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये साजरी होण्याबाबत शासन निर्णय प्रकाशित करावा। आणि हा होण्यासाठी समाजाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना आम्ही निवेदनं दिलेली आहेत, शासनाकडे पत्रव्यवहार ईमेल केलेला आहे। आणि भविष्यात हा प्रश्न जर सुटला नाही तर निश्चितपणे समाज बांधव आणि वंजारी समाज सेवा प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय जयंती उत्सव समिती संघर्ष केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। बाबा हे आराध्य लाखो लोकांचं श्रद्धास्थान आहे आणि त्यांची जयंती सर्व समावेशक व्हावी याचा उद्देश असा की त्यांचं जे बहुजन हिताय कार्य आहे, जे धार्मिक कार्य आहे ते समाजापुढे जावं आणि समाज घडवण्यासाठी आणि या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये जे काही कार्य चालू आहे तर त्यामध्ये लोकांना प्रेरित होण्यासाठी या जयंती उत्सव मोठ्या। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।